तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। 5 वर्षे उलटली, 7,500 शेतकरी लाभापासून वंचितच। शासनाची कर्जमुक्ती नावालाच, प्रोत्साहनही अजून रखडलेलेच। पीएमचे पैसे हवे तर लवकर करा मोबाईल नंबर अपडेट। दुरुस्तीसाठी मुदतवाढ, चुकीच्या डाटामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या। मुख्यमंत्री योजनादूत निवड प्रक्रियेला प्रारंभ, गावात मिळेल माहिती। योजनादूत गावोगावी करणार जनजागृती। 144 योजनादूतांची केली जाणार नेमणूक। तेल्हारा तालुक्यात 51% ई-पीक पाहणी, तांत्रिक अडचणीमुळे उद्दिष्टपूर्ती कशी होणार? 21,000 शेतकरी बाकी, शेतकरी अनुदान लाभापासून वंचित राहण्याची शक्यता। सोयाबीनला गौराई पावली, मुहूर्ताला 5,555 रुपये भाव। वाशिम बाजार समितीत नवे सोयाबीन दाखल। योजनेचे पैसे लटकले, अनेक शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर। पीएम किसान पोर्टलवर अद्यापही करता येणार मोबाईल नंबर अपडेट। ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या, हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी केली मागणी। कांद्याबाबत केंद्राचा निर्णय दिलासा देणारा, सोयाबीन उत्पादकांनाही फायदा होणार। अजित पवारांकडून मोदी शहांचे आभार। जिल्ह्यांमध्ये 8 महिन्यात 180 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा। नापिकी कर्ज, पावसाच्या अनियमिततेमुळे वाढल्या आत्महत्या। कांद्याचे निर्यात मूल्य रद्द, किरकोळ बाजारात दर 70 रुपयांपर्यंत जाणार। निवडणुकीच्या तोंडावर केंद्राचा निर्णय, बासमती तांदळालाही देणार सूट। 11 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास, पुढील आठवड्यात मुसळधार पाऊस। हवामान विभागाची माहिती, वातावरणातील बदलामुळे सोमवारपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता। राज्य शिक्षण मंडळाच्या शाळात आता CBSE अभ्यास पॅटर्न राबवणार, पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू। शिक्षण मंत्री केसरकर यांची माहिती। मराठवाड्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबत निर्णय घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन। मंत्री सत्तार केसरकर घेणार राजश्री उमरे यांची भेट। मुख्यमंत्री कृषी सौर योजनेची व्याप्ती वाढणार, ऊर्जा विभागाचा निर्णय, शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना होणार फायदा। 2 समाजात भांडणे लावण्याचा उचललेला विडा खाली ठेवा, जनतेला सुखाने नांदू द्या, रोहित पवार यांचा छगन भुजबळ यांच्यावर पलटवार।